जे रिकामं शेत दिसत आहे याच्यामध्ये मका होती, तर आपण काल परवा मका तोडून घेतलेले आहे. तर याच्यामध्ये जे काही गवत उगवलेलं आहे, तर हे गवत खाण्यासाठी मी सकाळी सकाळी राजहंस आणि टर्की सोडला आहे. तर ह्यात जे गवत असते, वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे, याचा पाला आहे, यांना आवडतो खायला. तर सकाळच्या टायमिंगमध्ये ऊन कमी असते, त्या हिशोबात आपण ह्यांना सकाळी लवकर सोडले. तुम्हाला इकडे टर्की पण दाखवतो. टर्कीला पण गवत खूप आवडतं खायला. तर हे इकडे टर्की आहेत, जवळून दाखवतो बघा. ती मादी कशी गवताच्या बिया कशी खाते बघा. ती तिकडची एक पलीकडे एक मादी आहे, ती हराळी खाते. नरांचं काय खाण्यावर ध्यान नसतंय, जरा माद्या आकर्षित करण्याकडेच असतात, त्यामुळं नर जास्त खात नाहीत बाहेर एवढं, कारण ते माद्यांच्या पाठीमागं पिसारा फुल होणच असतात. माद्या मात्र चरत आहेत, कधीमध्ये खातात नर. तर अशा पद्धतीनं मित्रांनो असे पक्षी आपण ठेवा, जेणेकरून आपल्याकडं इचू काटा वगैरे निघतो, त्या हिशोबाने हे चांगले आहेत पक्षी. राजहंस काय डायरेक्ट त्या सापाला वगैरे खात नाही, नॉनव्हेज करत नाही कोणत्या प्रकारचं. शाकाहारी पक्षी आहे, परंतु यांच्या जे आवाजाचे व्हायब्रेशन आहे त्याच्यामुळं सरपटणारे जीव यांच्यापासून लांब राहतात. त्यामुळं जिथं आपलं फार्म आहे तिथं येत नाही शक्यतो. आणि हे जर ठेवले तर हे काय विंचू, पाल, किडाई, मुंगी, सरपटणारे लहान लहान जीव, सगळ्या प्रकारचं अन्न हे खातात. त्यामुळं हा पण पक्षी खूप चांगला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इकडं दाखवतो अजून एक पक्षी खूप चांगला आहे, परंतु हा पक्षी जरा चपळ असतो आहे. तर यांना बाहेर आपण सोडत नाही जास्त, कारण की हा पक्षी जास्त फिरतो इकडं तिकडं, सहसा लवकर सापडत नाही. तर म्हणून यांना आपण सध्या बंदिस्तच ठेवलं, कारण की तेवढं लक्ष द्यायला वेळ नाही. तर ही होती आजची अपडेट. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.